यंत्रमाग उद्योगांसाठी लागू असलेल्या वीज दर सवलत योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी यंत्रमाग धारक करतायत। या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मागणी केली आणि वीज दर सवलत योजनेचा लाभ गरजू यंत्रमाग धारकांना मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घ्यावा असं आवाहन केलं। इचलकरंजी शहर आणि परिसर हे महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचं प्रमुख केंद्र असून इथं हजारो लघु आणि मध्यम यंत्रमाग उद्योजक कार्यरत आहेत। या उद्योगावर थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। राज्य शासनानं यंत्रमाग उद्योगाला दिलेली वीज दर सवलत ही या उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। वीज दर सवलतीचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2026 आहे। मात्र अनेक उद्योजकांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही। विशेषतः अनेक उद्योजकांना महावितरणच्या वीज जोडणीवरील नावांमध्ये आवश्यक दुरुस्ती आणि बदल करून घ्यायचे आहेत। तसंच मालकी हक्क उद्योगाशी संबंधित इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कालावधी लागतोय। या प्रशासकीय प्रक्रियांमुळे अनेक पात्र उद्योजक नोंदणी पूर्ण करू शकलेले नाहीत। त्याचबरोबर काही कालावधीपूर्वी सुमारे 15 ते 20 दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे अनेक उद्योजकांना नोंदणी करता आलेली नाही। त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांना दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं ऑनलाईन नोंदणीला शासनाकडून मुदतवाढ मिळण्याविषयी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेतली आणि पात्र यंत्रमागधारक या योजनेपासून वंचित राहू नयेत, त्यांच्या उद्योगाचं नुकसान होऊ नये यासाठी इचलकरंजीसह राज्यातील सर्व यंत्रमाग उद्योजकांना वीज दर सवलत योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी केली। याबाबतचं निवेदन नामदार सावकारे यांना देण्यात आलंय।